तर तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं? आता काय बनणार आता म्हातारा झालं बाई. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय विचारायची गरज आहे? कॉल तुम्ही करताय. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तसं भावांना सगळ्याला शुभ सकाळ. काही वाघ झोपले तर भावांना आज मी चाललोय घरी. तर का जाणार आहे तुम्हाला पुढे सांगतो सगळं. तर हे वाघ बघा झोपले तर आता ह्यांना उठवतो, ह्यांना बाय बाय करतो, जातो तुम्हाला सगळं पुढे सांगतो काय का चाललोय मी घरी, का नाही चाललो. तुला माहित नव्हतं मी घरी चाललोय? नाही, शपथ नाही. मग तुला कसं काय माहित नव्हतं? दादाला माहित होतं तुला माहित नाही? मला संध्याकाळी चाललं, दादा फिरायला चालला आता. कुठे फिरायला झालं? काय मी कुठं कात्रच्या पुढे म्हणून होता. जाऊ का? जाणीवातला पोहोचल्यावर म्हणला ओके. तर गाईज ब्लॉग काय फुल एनर्जीनं चालू झाला नाही मला माहीत आहे. समोर कॅमेरा होतो. ब्लॉग काय फुल एनर्जीनं झाला नाही मला माहीत आहे. कारण मी सकाळी झोपून उठल्यावर आंघोळ बिंघोळ झाल्यामुळे ती काय जरा एनर्जी डाऊन चालते नाही का. आणि डोळं पण जरा सुजले का झाले, चेहरा पण जरा सुजले का झाला आहे. तर आता मी आलो मेट्रो स्टेशनवर. बंद आहे का? तर गाईज मी आता आलो ह्याच्यावर मेट्रो स्टेशनवर, नाशिक फाट्यावर मेट्रो स्टेशनवर आलो. तर मी का घरी जाणार आहे अजून तुम्हाला पुढं सांगतो. कारण मला असा टाईम मोकळा भेटला नाही जिथं काही तुम्हाला मी सांगावं. तर पुढे टाईम मोकळा भेटला तुम्हाला सांगतो. लिफ्ट काय थांबा नाही भावानं, एक जण खाली गेला, खालनं एक जण वर आली, काय मला कळलं नाही. लिफ्ट काय थांबा नाही. तर बघू आता घरी जाताना काय काय होते काय नाही. बरं तुम्हाला सांगतोच मी आता. तर विषय काय झाला माहिती का, मला माहीत नव्हतं एक्झाम आहेत माझ्या. आणि माझे मित्र जस्ट माझ्या कॉलेजवर गेले ते. मला नुसतं मेसेज आला तर सरांचा एक्झाम अशा चालू होणार आहे. मग मला वाटलं माझ्या एक्झाम पुढं असतेला डिसेंबर महिन्यात काहीतरी असतेला. तर मग त्यांनी माझं हॉल तिकीट जाऊन आणलं पोरांनी मित्रांनी माझ्या. तर त्याच्यावर 3 नोव्हेंबर माझी ही दावत होते काय म्हणते त्याला पहिली डेट एक्झामची. तर मग मी आता आज आहे रविवार, आज 2 तारीख आहे. तर मग मी डायरेक्ट चाललो आहे. मी घरी जाणार होतो पुढच्या जानेवारी नाही का, म्हणजे 10 तारखेला काहीतरी जाणार होतो मी. कारण 13 तारखेला माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे मी जाणार होतो. मग आता 10ला अचानक ठरल्यामुळे चाललो मी घरी. तर काय मी आता कसं जातो कसं नाही तुम्ही बघा पुढं. आणि तुम्हाला सांगायचं की आता इथून पुढं डेली ब्लॉग पडतील तुम्हाला नाही का, मी काय करते काय नाही सगळं पडतं ब्लॉग तुम्हाला. इथून पुढे नाही ना तुम्हाला सगळं ब्लॉग म्हणजे डेलीचं म्हणजे माझं डेली रुटीनमध्ये काय होतं काय नाही ना तिथं सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्ही जर चॅनल आपल्या सबस्क्राईब केला तर चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला असं इथनं पुढं माझं नवीन ब्लॉग बघायला भेटतं. आणि भावांना जास्तीत जास्त कमेंट करत जावं, जास्तीत जास्त लाईक करत जावं आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला सगळ्याला. तर असंच भावानं प्रेम दावत जावा. तर चला भेटू पुढं. मटर गश्ती खुली सड़क में तगड़ी तड़क भड़क में. तर काय लई मोठा ब्रेक नंतर आता फायनल आलो मी गोंधवल्यात. विषय काय झाला, मला डायरेक्ट आठपाडी गाडी भेटली ना, मला गोंधवलीपर्यंत गाडी भेटली. आता गोंधवल्यात उतरलं जरा नाश्ता करा म्हटलं. तर मी आणणार वडापाव अजून एक खाल्ला, आता खायला वडापाव. भावानो माझ्यासोबत पहिल्यांदा असं झालं असेल की एवढ्यांदा इष्टा बदल्यावर चाललो आहे मी. लय इष्टा बदल्यात चालू आहे बघा. आता मी गोंधवले पकडली, गोंधवल्यावर मसवड पकडली, मसवड डिगजवर नंतर आठपडी पकडायचे मला. तर आता बघू पुढं काय होतंय. तर गायच बघा आमची मम्मी. तर गायच फायनल पुचली मी घरी. म्हणजे विषय तसा मी घरी लांब काय उशीर झालं पुचले. पण आलो जरा बसलो जरा. हे जरा घरी आता लग्न आहे ना, तिच्या पोराचं लग्न आहे मोठ्या. तर त्या लग्नात जरा नियोजन चालू होतं. काय मी ब्लॉग काय केला नाही, जरा झोपलो विपलो आणि आता उठलो. आता चालू चहा पेज वगैरे नाही का, बिस्किट पोडा वगैरे घेतला, चहा बनवला आमची मम्मी. आता चहा बी पितो आणि आता भेटतो आता आपल्या पोरां मित्रांसोबत, प्रेमासोबत, बाल्यासोबत. आवाज नाही ना इकडे. घरी आले का असली कामं असतील बघा. कसं आहे प्रेम दणका लाकडं गोळा करायला लागला का नाही. तर विषय असा झाला आहे की घरी आवडून प्रेमाकडे गेलो तर प्रेमाच्या मम्मीने लावले का लाकडं जाणं आम्हाला. आता काय करायचं, नाहीतर म्हणता येत नाही. घरची कामं तर कर. लग्न झालं नाही ते त्यामुळे तुला काय माहिती नाही बाबा. तू झाले का लग्न? झालं तर लग्न झालं असा संसार साठ असते मागं, पर्याय नाही ह्याला काय केल्याशिवाय. तर अजूनही आपला मित्र भेटायचा आपल्याला बाल्या. आता भेटेल लवकरच, म्हणजे 7 वाजता यायला याला. हो भेटेल का नाही भेटेल. नाही भेटाय काय झालं भेटेलच. हे बघा लागला इथं लाकडं त्याला. तुम्ही आता हाय माणूस हो. तर तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं? आता काय बनणार आता म्हातारा झालं बाई. नाही आता काय तुमची इच्छा असेल काहीतरी असं बनावं म्हणून वगैरे काय सुद्धा नाही आता. तरी काय नाही, काहीच नाही. काय सुद्धा नाही. हो कसं मग जिंदगी कशी असणार त्याच्याकडे? पोरा बाळांना सांभाळायचं,
सुंदर राहायचं बस एवढीच इच्छा आहे दुसरं ऐक ना काय तर असते एखाद्याचं गोल आता एखाद्याचं काय गोल असते तसं तुमचं काय गोल आहे काय सुद्धा नाही टार्गेट तुमचं काय नाही काय सुद्धा नाही मग जिंदगी कशी हो मग काय जाईल तशी जाईल हं? ते काळजी लय करायची नाही नाही तर काय कुठली ही प्रेमाची त्या गाडी सायदान का तुझा भाऊ यायला स्वप्नाला माझा भाव आहे तुझा बाबा आहे तुझा भाऊ तुझा आजोबा यायला का परत एकदा एका फेम मध्ये आम्ही तिघ जण एक आणि एक तरी एक आठवडा गेलो पण एक आठवडा ब्लॉगच काय बनवलं नाही तिकडे गेलो नुसते काम इकडे आलं का काम अरे स्वप्न गेलता कशाला मला एक सांग हा गेला लगेच दगड आला ह्यो एक आला बघा अजून मधनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हण हागऱ्या दगऱ्या आणि पुन्हा अंगाव कोणाच्या माणसाच्या मेलो हागऱ्या पोरग खाली पडलं आणि माणसा त्याच्या उराव एकामेकाच्या अडकल्या उठलं ना कोण मग जायच नव्हते चला गेलतो की तिथं ना काय पानपट्टी म्हणजे भाऊ चला जायचं चालला माझ्या पोरग बारका असेल रे बरं बारका असेल आमचे भावी स्टार सनी आईवळे त्यांची अम्मा घेऊन आलेले आहेत सनी आई इथं सव्वीस आहे लागा माझी बर्थडे डेट आले लागा इथं लय भारी वाटलं खरंच घे ती बघतय मजा घ्यायला असतंय आईला तुमची मजा घेऊन दादा कसं होईल अरे गप्पी अरे ही होत रे डोळ्याला त्रास होतो डोळ्याला त्रास होतो हा समोरला तो माणूस काय दगऱ्या आवाज येऊ नव्हे अरे होतंय. हे बघ असं टेक्नॉलॉजी अरे उडाला लागा काल तुम्ही अरे काय लूज जाईल कशाला राहीन काय टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी मी काय आता काढून तर काय दगड्यानं बघा कसं केलंय मग बायकोचं काढून आणले ह्याला लावले बघा बायको शिवाय देत असेल हा? काल रात्रीची भांडणं लागलेली बायकोच्या कानातलं काय घेऊन गेलाय म्हणून हे, सोडवलं यांची बरं तुला फोन आला रे. बोल नका ले मारते जे उचलला आपण नाही दगडे बायको म्हणून ब्लॉग बघते वगैरे दगड्याला वगैरे शिवाय पडते मी वीर खरा सोबत आलतो रे आणि त्याची भांडणं लागली मी त्यांच्याकडे काय झालं अरे कानातले घेतले म्हणून हाना लागल्या बायको मी जाऊन आवाज विचार बघू त्या नाही म्हणून ते पण हे भारी वाटते तसं काय तर बोल नका रे दगडा भाऊ चालले दगड्या प्रेमेश भाऊ चालले प्रेमेश भाऊ आलेत पप्पा आता काय झालं आवाज रे आवाज डॉन तर गाईज हे डॉन इकडे स्टिंग प्यायचे रे हरामखोरा इकडे तू कोण आहे कोण आहे तू कोण आहे तू डॉन आहे बे. कुठला डॉन आहे नटून बिटून आल्या ब्लॉग मध्ये घे म्हणले याला मग आता काय बुंगळा आलाय का लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काय 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 करायचं करा तर गाईज लय दिवस झालं देवाला झालं नाही करू ना बाबा मीच करतोय तर लय दिवस झालं देवाला नव्हतं आमचं वय मंदिर आहे इथं मस्त मंदिर आहे देवालाच आता माझं आमचं लग्न कधी होते कधी नाही जय नारायण नमस्पते जाऊ तुम्हाला मंदिर जाऊ थांबा दत्ताच मंदिर आहे आणि इटली मूर्ती कशी काय मला ते कळणं भावांना पण कसं भारी दिसते बघा कसं आहे तुम्ही बी दर्शन घ्या मस्तपैकी तर पब्लिक आता देवपूजा झाल्या आता पेटपूजा करतो जरा जातो जरा जे इथं आमच्या फेवरेट पैसे आलोय काय दाबेली लई दिवस झालं खाल्ली नाही म्हणजे मागच्या आठवड्यात आलतो पण इकडं मागच्या आठवड्यात आलतो पण दाबेलीच काय खाल्ली नाही आता जातो जरा दाबेली खातो
धर घे, मला काय धरा येते केलं धर की पळाला घरी पुढे बघा भाऊ नाही कशी मला खायला आणले का नाही कुठं आलो तो आपण आम्ही आलोय बघा अमोल आईस्क्रीमला हा. खाण्यासाठी थंड अरे मोठ्या बोलीत आवाज येत नाही अरे आम्ही आलोय अमोल आईस्क्रीमला थंड खाण्यासाठी तुम्हाला येत असलं तर येऊ शकता तुम्ही पण येऊ शकताय आमच्या सोबत रोज संध्याकाळी तरी ह्याला बघा ह्याला गडबड झालेलं आहे नंतर काजू म्हणतेच मेले तुम्ही कॉल करतायत आहे ना? आपण कोण आहे ते सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय विचारायची गरज आहे? कॉल तुम्ही करतायत आहे. हा पण कोण आहे ते तर कळू द्या ना तू कोण आहेस? तुला कॉल कुठे लावायचा आहे? दहीवडी ए पोरा कुणाला फोन लावलाय रे हा हे रे ए बरा इकडे ते फोन कुणाचा फोन आहे हॅलो हॅलो तुम्ही कोण आहे हो तुम्ही कॉल केलाय. माझ्या पोरासोबत तुम्ही काय बोलताय कोण आहे तुम्ही हा हा माझं पोरगासोबत तुमचं काय चालू आहे नेमकं काय विषय आहे कोण आहे तुम्ही? तुमचा आवाज काय आहे ना जरा मोठ्यानं बोला की जेवलाय का नाही कोण आहे तुम्ही? चल तर भावानं आज प्रेम या ब्लॉग एंड करणार आहे तर बघा ऐका भावानं आता प्रेम काही 2 शब्द बोलणार आहे शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही आमची नम्र विनंती आहे सध्या आज आता तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला असाल तर प्रेम आता ब्लॉगचा एंड करणार आहे आणि ब्लॉगचा एंड झालं ना तुम्ही बी झोपा आम्ही बी झोपतो चल बोललो का काय म्हणू भाऊ नक्की तर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं भावांनो आपल्या ब्लॉगला म्हणजे आपला जर ब्लॉग आवडला असेल सर्वांना तर आपल्या रोहितला लाईक करा शेअर करा काय काय म्हणते ते कमेंट करा सबस्क्राईब करा भाऊला आणि जाऊ द्या पुढे जरा तर काय प्रेमनं आता ब्लॉग एंड केला आहे चला भेटू आता उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये